सर्व गणेश भक्तांचे वस्त परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। द्वापर युगात कंस नावाचा राजा होता। तो अतिशय दुष्ट होता। त्याच्या बहिणीच्या म्हणजे देवकीच्या लग्नात आकाशवाणी झाली, हे कंसा, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल। हे ऐकताच कंसाने वसुदेव व देवकीला कारागृहात टाकले व त्याची 7ही मुले मारून टाकली। जेव्हा 8वा पुत्र जन्मला तेव्हा स्वतः भगवान विष्णू प्रकटले। वसुदेवाला म्हणाले, उठ वसुदेवा, गोकुळ गावी नंद महाराजांकडे हे बाळ घेऊन जा। त्याच्या घरी यशोदे मातेने एका मुलीला जन्म दिला आहे। तुझे बाळ तिथे ठेवून त्या मुलीला घेऊन इथे ये। लगेचच कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले। वसुदेव देव आज्ञेनुसार त्या बाळाला टोपलीत ठेवून गोकुळात गेला व तेथील मुलीला घेऊन कारागृहात परत आला। त्या आवाजामुळे सारे पहारेकरी खडबडून जागे झाले। कंसही तिथे आला। देवकीच्या हातून त्या कन्येला त्याने हिसकावून घेतले आणि तिला उचलून त्या भिंतीवर आपटणार पोच ती त्याच्या हातातून निसटली आणि गगनात पोचली आणि कडाडणाऱ्या विद्युल्लतेच्या रूपात प्रकटली। खदखदा हसत ती म्हणाली, काय ही आता प्रगट झालेली देवी। मूर्ख कंस, तुला काय वाटतं तू विधिलिखित बदलू शकतोस? जो बालक तुझा काळ बनला आहे तो तुझ्यापासून आणि तुझ्या क्रूर हातापासून सुरक्षितपणे दूर गेला आहे। तू आपल्या बहिणीवर खूप अत्याचार केलेस, तिच्या प्रत्येक अपत्याची हत्या केलीस, पण हे अपत्य जीवित आहे। आता तू लवकरच पाहशील की तुझा काळ तुझ्या जवळच उभा आहे। तुझी शेवटची वेळ आली आहे दुष्ट। Krishna, Krishna, Krishna.